आज आपल्या शहरामध्ये आपण पाहताय की माजी खासदार आदरणीय श्रंगारे साहेबांच्या माध्यमातून 75 फुटी पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर पार्कमध्ये इथे नियोजनात आला। त्यांनी एक भव्य असा कार्यक्रम केला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये तो कार्यक्रम झाला। तिथं फडणवीस साहेबांनी घोषणा केली की इथं एक भव्य असा पुतळा आपल्याला मेणाचा तयार करायचा नाहीये, तर एक परमनंट एक कायमस्वरूपी 75 फुटी पुतळा त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे अशी घोषणा त्या कार्यक्रमात केली। आदरणीय माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब असतील, अभिमन्यूजी पवार साहेब असतील आणि माजी खासदार आदरणीय श्रंगारे साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला। तथा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दोनदा आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा केला, निवेदन दिली। त्यांनी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांना त्या ठिकाणी सूचना केल्या। आम्ही कलेक्टर मॅडम असतील, तिथं आयुक्त मॅडम असतील, शिवेंद्रराजे भोसले साहेब असतील, यांना अनेकदा पाठपुरावा करून कालच्या त्यांच्या दौऱ्यामध्ये आमचं जेव्हा त्यांचं बोलणं झालं, त्यांनी कलेक्टर मॅडमला असे निर्देश दिले की आता त्याच्या प्रमा तुम्ही त्या ठिकाणी काढा, प्रशासकीय मान्यता त्यांना द्या आणि पुढच्या आपण तिथं उभारणीसाठी काम चालू करूयात। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची अशी मनातून भूमिका आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जेव्हा आंबेडकर पार्कमध्ये उभा राहील, ते काय फक्त लातूरचं वैभव नाहीये, तर ते पूर्ण मराठवाड्याचंच नाही, महाराष्ट्राचं नाही, देशाचं नाही, तर जगाचं वैभव इथं लातूरच्या आंबेडकर पार्कमध्ये उभं राहणार आहे।